चलो बाय. नमस्कार मंडळी, मी कशिश बारे पुण्यात तुमचं सगळ्यांचं सहज स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आजच्या एका नव्या गोऱ्या भेटूया कुमुद फार्म हाऊसला. तर मंडळी आज आम्ही सगळे मित्रमंडळी जात आहोत फिरायला कर्जतला कुमुद फार्म हाऊसला. तर पुढचा व्हिडिओ कसा असेल धमाल मस्ती मजा ती आपल्या व्हिडिओच्या मधून पहा. स्टे ट्यून गाईज. न्यू होस्ट आणि अजून एक आपल्याकडे मेंबर बरीच मंडळी बघूया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये कोण कोण इन्व्हॉल्व होते आणि न्यू एंटर येणाऱ्या मंडळी येतात आहे. चला गाईज स्टे ट्यून. तर नमस्कार मंडळी, तर आपण ट्रॅव्हल ब्लॉग कंटिन्यू नाही केला आणि आता आपण आपल्या लोकेशनला पोहोचलेलो आहोत. कर्जतमधील विठ्ठलनगर या परिसरात हे कुमुद फार्म हाऊस आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे कुमुद फार्म हाऊस. आणि वाजलेत आम्हाला ट्रॅव्हलिंगमध्येच 2:57 म्हणजे जवळपास 3 वाजलेत, पहाटेचे 3 वाजलेत आणि आत्ता आम्ही लोकेशनला पोचलेलो आहोत. आणि छान असं कुमुद फार्म हाऊस हा आजूबाजूचा परिसर बघू शकता तुम्ही. आणि हे इंटरगेट आत्ताच आम्ही आमची इथे गाडी पार्क केलेली आहे. तुम्ही बघू शकता तर इकडे विला आहे. आणि बाजूचा परिसर तुम्ही बघू शकता, गार्डन लॉन बघू शकता तुम्ही. आणि रूम्स बघा, रूम्स आपण एक्सप्लोर करूया नंतर. रूम्स दिस इज आवर विला. विलाचा पूल आहे, आमचा विला आहे. छान असा इकडे असा प्रचंड असा. किती स्क्वेअर फीटचा पूल आहे हा? नाही आयडिया नाही यार. आणि खूप प्रशस्त मोठा असा हा पूल आहे. खेळायला मस्त बॉल्स आहेत, रिंग्स आहेत, क्यूब्स आहेत. मंडळी एवढं ट्रॅव्हल करून थकून आले, 3 वाजले तरी. आणि इकडे बघा रेन डान्सचं लोकेशन बघा किती मोठं आहे, केवढी मोठी जागा आहे रेन डान्ससाठी. आणि मंडळींचा उत्साह अजिबात दमलेला नाही, खेळायला पण सुरुवात केली इकडे पब्लिकने आपल्या. आणि केवढा मोठा टर्फ आहे, खतरनाक 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 खतरनाक. ब्लॉगिंग. सूरज चव्हाण हे मंडळी या विल्यामध्ये 5 रूम्स आहेत. आणि कुठले अर्धे रूम्स मुलांचे आहेत, 1 2 हा एक आहे, तिसरा ते 1 चौथा आणि हा 5वा. आमची अजून गाडी आलेली आहे. हा बोला ना. बर्थडे बॉय राहिला बाजूला, सेलिब्रेट तर नाही केलं, डायरेक्ट खायला सुरुवात केक वर. खादाड लोक. चला भाई, नंतर पुढे आपण कंटिन्यू करूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. अरे जेब में कुछ नहीं है ना, जेब में कुछ नहीं है ना. थांब तू स्वतः. हर्षली उभी राहिली.
तर मंडळी अशा प्रकारे आता आपण कुमुद फार्म हाऊसमध्ये आलो आहेत आणि सकाळ झालेली आहे. तर आपण आता कुमुद फार्म हाऊसचे जे मालक आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधूया आणि मग तुम्हाला डिटेलमध्ये तुम्हाला त्याची माहिती देऊया. नमस्कार, आपलं नाव? किरण, डॉक्टर किरण सावंत. डॉक्टर किरण सावंत, नमस्कार सर. तुमच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. कोकणचं चाकरमानी या चॅनलवरती सरांचं स्वागत आहे आणि सरांच्या फार्म हाऊसमध्ये आज आपण व्हिजिट केलेली आहे कुमुद फार्म हाऊसला. तर तुम्ही थोडक्यात माहिती देऊ शकता तुम्ही कसं रिसेंटली 1 जूनलाच मी चालू केलेलं आहे रिसॉर्ट आणि मी स्वतः प्रोफेशनल असल्यामुळं तुम्हाला 5 वर्षानंतर जरी तुम्ही इथं आलात तर तुम्हाला सेमच फॅसिलिटी भेटेल आणि सेमच रिसॉर्ट दिसेल. ओके. म्हणजे कस्टमरची काळजी घेणं हा माझा प्राईम मोटो आहे. ओके. आणि त्यामुळं मग जे काही पॅकेजेस वगैरे आपलं जसं की पर पर्सन आम्ही 2200 रुपये घेतो इन्क्लुझिव्ह ऑफ फूड. ओके. फूडमध्ये नॉन व्हेज, व्हेज जसे तुम्ही बोलसाल म्हणजे कस्टमरनी जे बोललं आम्ही ते त्याप्रमाणे तुम्हाला प्रोव्हाइड करू. ओके. येस. आणि द बेस्ट पार्ट इज कुमुद फार्म हाऊस हे हायवेपासनं फक्त 200 मीटर अंतरावर आहे आणि काहीही अर्जन्सी असेल तर त्या सर्व फॅसिलिटी कस्टमरला प्रोव्हाइड करण्यात येतील. पर पर्सन 2200 हे 24 आवर्ससाठी पर पर्सन आहे. ओके. आणि सरांच्या ह्या लोकेशनला आम्ही काल रात्रीपासून होतो आणि सर्विस आम्ही खूप चांगली एन्जॉय करतोय. खूप छान सर्विस आहे. अरे कडक कॉम्प्लिमेंटरी तर सवालच नाही आणि आम्ही खूप चांगली सर्विस यांच्याकडून आम्हाला भेटते. अगदी जेवणापासून खाणं पिणं सगळं एकदम व्यवस्थित आणि फॅसिलिटीज तुम्ही रूम बघू शकता, त्यांच्या सर्व्हिसेस बघू शकता, पाण्याची सगळी व्यवस्थित सोय आहे. पिण्याचं पाणी किंवा इतर ठिकाणाचं पाणी सगळं सुख सुविधा खूप चांगल्या आहेत. आणि खरंच आम्ही सकाळीसुद्धा फेरफटका मारला. इथून जवळ 200 किलोमीटर अंतरावरती पूर्ण 200 मीटर अंतरावरतीच जवळपासच इकडे सगळे दुकानं वगैरे आहे. तर तुम्ही तिकडे नाश्ता वगैरे सुद्धा करू शकता किंवा ह्यांच्याकडून सुद्धा तुम्ही नाश्ता अवेलेबल होईल. तुम्ही फक्त सांगा की तुम्हाला तुमच्या नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये कुठली सोय हवी आहे, तिथे सोय तुम्हाला करून देतील. आणि अशा प्रकारे छान सर्विस आहे आणि मराठी माणसाचा हा मराठी व्यवसाय, तर तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा या सगळ्या गोष्टीला. तर धन्यवाद सर. थँक्यू. चला मंडळी, आपण अजून सविस्तररित्या आपला हा कुमुद फार्म हाऊस बघूया. तर आपल्या ह्या 5 रूम्स आणि रूम्स तर मी तुम्हाला दाखवल्या किती छान रूम्स आहेत आणि सर खूप म्हणजे फ्रँकली आहेत आणि खूप छान सर्विस आम्हाला भेटली. Must visit Kumud Farm House, guys. It's a very, 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 very good farm house. आणि सगळी मंडळी आता आपली झोपलेली आहेत आणि छान असं लोकेशन आणि या टर्फमध्ये ना सगळ्या सुविधा म्हणजे या टर्फमध्ये ना सगळं आहे. बॅट बॉल आहे, तसंच बॅडमिंटन आहे, टेबल टेनिस आहे, कॅरम आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे. आणि खूप 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 मोठा लॉंग एरिया आहे. तुम्ही त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 25 मंडळी आहोत आणि 25 मंडळींसाठी हा बराच खूप मोठा परिसर आहे. ते बघू शकता इकडे टेबल टेनिस आहे आणि इकडे कॅरम बोर्ड आहे आणि सगळे फॅसिलिटीज वर्किंग आहे. बघा इकडे फॅन वगैरे लावलेला आहे. प्रॉपर मॅनेजमेंट यांच्या इकडे आहे. बॅडमिंटनचे सुद्धा 2 जोड आहेत आणि धमाल मस्ती. आणि इकडे बघा, इकडे तुम्ही तुमच्या मंडळींसोबत वाईप करू शकता. इकडे तुला टाकते थांब व्लॉगमध्ये. लय बोलतोय, कुठे गेला तो?